महाराष्ट्राची खरी ओळख फक्त किल्ले, संत आणि परंपरा नाही, तर गावागावात आजही जपल्या जाणाऱ्या लोकसंस्कृतीतही आहे. आज आपण पाहत आहोत आपल्या मातीत रुजलेली एक सुंदर सांस्कृतिक परंपरा. पारंपरिक वेशभूषा परिधान केलेली लहान मुलं आणि मुली ढोल ताशांच्या तालावर भक्तिभावाने आणि उत्साहाने सहभागी होत आहेत. या परंपरेत केवळ नृत्य नाही, तर आपल्या संस्कृतीचा इतिहास, श्रद्धा आणि एकतेचा संदेश दडलेला आहे. गावातील प्रत्येकजण लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत या उत्सवात सहभागी होतो. यामुळे नवीन पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख मिळते आणि परंपरा पुढे चालत राहते. आजच्या आधुनिक युगात अशा लोकपरंपरा जपणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. गाव म्हणजे फक्त घरांची वस्ती नसते. गाव म्हणजे संस्कृती, परंपरा, श्रद्धा आणि माणुसकीचा जिवंत वारसा असतो. महाराष्ट्राच्या प्रत्येक गावाची स्वतःची एक ओळख आहे. प्रत्येक सण, प्रत्येक उत्सव आणि प्रत्येक मिरवणूक ही त्या गावाच्या इतिहासाशी जोडलेली असते. आज आपण पाहत आहोत अशाच एका सुंदर सांस्कृतिक सोहळ्याची झलक. रंगबेरंगी पारंपरिक वेशभूषा परिधान केलेली लहान मुलं, मुली आणि गावकरी, चेहऱ्यावर आनंद, मनात भक्ती आणि प्रत्येक पावलात आपल्या संस्कृतीचा अभिमान. ढोल ताशांचा नाच सुरू होताच वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. प्रत्येक तालासोबत गावातील प्रत्येक व्यक्ती या सोहळ्याचा भाग बनते. या मिरवणुकीत सहभागी होणारी मुलं केवळ नृत्य करत नाहीत, तर त्या आपल्या पूर्वजांनी जपलेली परंपरा पुढच्या पिढींपर्यंत पोहोचवत असतात. आजच्या डिजिटल युगात जिथे मुलं मोबाईल आणि स्क्रीनमध्ये अधिक रमू लागली आहेत, तिथे अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे त्यांना आपल्या मातीची, संस्कृतीची आणि परंपरेची खरी ओळख मिळते. ही परंपरा आपल्याला शिकवते की आनंद हा केवळ मोठ्या शहरांत नसतो, तर तो आपल्या गावातील एकतेत, सणांमध्ये आणि एकमेकांबरोबर घालवलेल्या क्षणांमध्ये असतो. या उत्सवात श्रीमंत, गरीब, लहान, मोठा असा कोणताही भेद नसतो. प्रत्येकजण एकत्र येतो, एकमेकात साथ देतो आणि संपूर्ण गाव एक कुटुंब बनून हा आनंद साजरा करतो. भारतीय संस्कृतीची सर्वात मोठी ताकद म्हणजे तिची विविधता. प्रत्येक राज्याची वेगळी परंपरा आहे आणि महाराष्ट्राची ही लोकसंस्कृती त्या परंपरेचं जिवंत उदाहरण आहे. आपण आपल्या इतिहासाचा अभिमान बाळगतो, पण त्याचबरोबर आपल्या लोककला, लोकनृत्य आणि गावोगावी जपल्या जाणाऱ्या परंपरांचंही जतन करणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण ज्या समाजाला आपल्या संस्कृतीची जाणीव असते, तो समाज कधीही आपली ओळख हरवत नाही. चला, आपण सर्वांनी मिळून या परंपरा जपूया, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवूया आणि आपल्या मातीतील संस्कृतीचा अभिमान कायम ठेवूया. तुम्हाला हा सांस्कृतिक सोहळा कसा वाटला? कमेंटमध्ये तुमच्या गावाचं नाव नक्की लिहा. अशाच महाराष्ट्राच्या परंपरा, इतिहास आणि संस्कृतीवर आधारित माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.